चला दोन्हीही संघांचा 12th मॅन लवकरात लवकर यायचा आहे सामना सुरू होण्यापूर्वी कॉमेंट्री स्टुडिओमध्ये. लुझर वर्सेस लुझर अशी लढत आता समोर येते. असं म्हटलं जातं मराठीमध्ये, फार सुंदर म्हण आहे, पुढच्याला ठेस तर मागचा शहाणा. आणि दोन्हीही संघांना ठेस लागलेले आहे. आता शहाणा बनण्याची ही वेळ आहे, जिथे आजच्या रजनीमधला पहिला विजय आपल्या नावावरती करणं अपरिहार्य आहे. तकदीर स्पोर्ट्स सांगली वर्सेस यशोदा बाईसाहेब 11 हराळवाडी, दोन संघांमध्ये सामन्याला सुरुवात होते. टॉस जिंकून प्रथम क्षेत्र रक्षण स्वीकारण्यात आलंय. यशोदा बाईसाहेब 11 हराळवाडी टीमच्या माध्यमातून आणि फलंदाजीसाठी प्राचारण करण्यात आलंय तकदीर स्पोर्ट्स सांगली टीमला. चला दोन्ही संघांचा 12वा खेळाडू सामना सुरू होण्यापूर्वी फटाफट या कॉमेंट्री स्टुडिओमध्ये. वेळ न दवडताना, वेळेची दिरंगाई न करताना थोडंसं सहकार्य करायचं आहे स्पर्धेला. आपण एक भव्य दिव्य प्रगल्भ आणि महाकाय स्वरूपाची स्पर्धा खेळतोय. रूल्स अँड रेग्युलेशन्स प्रत्येक संघासाठी समान आहेत. पहिल्या षटकामध्ये अचित परिचित अंदाजामध्ये प्रथमेश राठोड यांनाच आपण पाहणार आहोत गोलंदाजी करण्याकरिता. संपूर्ण संघाची कमान सांभाळणारा गोलंदाज, सोलापूरचं क्रिकेट ज्याच्या नावाने सातत्यपूर्ण रीतीने ओळखलं जातं, संपूर्ण भारत भ्रमंती करणारा एक आयकॉन म्हणून प्रथमेश राठोडची ओळख आहे. पहिल्या चेंडूवर स्क्वेअर ऑफ द विकेट फटका, दर्जेदार चेंडू, सीमा रेषा पार, चौकार. काय सुरुवात झालंय व्हेरी फर्स्ट बॉलवर. दणदणीत, खणखणीत, सणसणीत टकाटक हा चौकार आपण पाहतोय. चला तकदीर स्पोर्ट्स सांगली 12th मॅन, जरा घाई करा, सामन्याला सुरुवात देखील झालेली आहे. अदरवाईज संयोजकांच्या वतीने पॅनलाइजला सामोरं जावं लागू शकते. फुल टॉस बॉल साईडला, शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने सजवलेला फटका आपण पाहतोय. चला तकदीर स्पोर्ट्स सांगली आणि हराळवाडी टीम 12वा खेळाडू पाठवा लवकर, ही शेवटची सूचना आहे. यानंतर मात्र संयोजन समितीच्या वतीने थेट पॅनलाइजला सामोरं जावं लागेल. लास्ट कॉल आहे दोन्ही संघांसाठी. पहिल्या चेंडूवरती चौकार, त्यानंतर मात्र खूप चांगलं रोटेशन बघायला मिळालं. पुढचा बॉल प्रथमेशच्या माध्यमातून चेंडूला कट करण्याचा प्रयत्न केला जातोय. पंचांचा इशारा, वाईट बॉल. सुंदर अशा वातावरणामध्ये रोमहर्षक, उत्साहवर्धक, लालित्यपूर्ण ही स्पर्धा आपण अनुभवू शकतात. छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण सांगलीच्या ऐतिहासिक आणि अजरामर मैदानामध्ये. यावेळेस मात्र आपण जबरदस्त परफेक्ट यॉर्कर दर्शन पाहू शकतात प्रथमेश राठोडच्या माध्यमातून. फर्स्ट विकेट डाऊन, फलंदाज बॅक टू द पॅव्हिलियन, गॉन. जबरदस्त गोलंदाजीचं पृथक्करण सद्यस्थितीमध्ये. लेझर गाइडेड परफेक्ट यॉर्कर प्रथमेश राठोड यांच्या माध्यमातून, क्लास 1 आणि देत दनादनी गोलंदाज. चला तकदीर स्पोर्ट्स 12th मॅन पाठवा लवकर. या साहेब, आपलं देखील स्वागत आहे. आमच्या गुणलेखकांसमवेत आपण जुगलबंदी करावी. या कॉमेंट्री स्टुडिओमध्ये शब्द फुलांनी सहर्ष हार्दिक स्वागत आहे. 12व्या खेळाडूचं देखील. चांगली सुरुवात केली होती चौकाराच्या सहाय्याने, परंतु त्यानंतर प्रथमेश राठोडने हाताळलेला यॉर्कर तकदीर स्पोर्ट्स सांगली या संघाला थोडासा ठप्प करतोय. पुढचा बॉल घेऊन आपल्या गोलंदाजी मार्कवरती सुसज्ज जसप्रीत बुमराह कॉपीबुक स्टाईल मध्ये. बघा तुम्ही कशा रीतीने गोलंदाजी हाताळली जाते. पुन्हा एकदा यॉर्करचं दर्शन, पंचांचा बोट आकाशाकडे, बॅक टू बॅक विकेट्स. क्या बात है प्रथमेश राठोड. 2 चेंडू 2 विकेट्स.
ऍब्सल्युटली प्लम्प आपल्याला पाहायला मिळतोय. फलकावरती धावसंख्या पूर्णपणे ठप्प आहे 6 या अंकावर. 4 चेंडूंमध्ये 2 विकेट्स. ऑन हॅट्रिक आहेत प्रथमेश राठोड. भारतासाठी पहिली विकेट हॅट्रिक आपण पाहिली होती 31 ऑक्टोबर 1987 दिवसामध्ये नियाज क्रिकेट स्टेडियम हैदराबादच्या मैदानामध्ये. चेतन शर्मा यांनी फर्स्ट विकेट हॅट्रिक परिपूर्ण केली होती. आणि येथे जर आपण विचार केला तर प्रथमेश राठोडकडे ती संधी आहे. चार चेंडूंचा खेळ समाप्त. 6 धावा फलकावर, 2 गडी गारद. प्रथमेश राठोड ऑन हॅट्रिक. आज एक सुवर्ण कांचन योग या छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण सांगलीमध्ये एक अजरामर असा इतिहास आपल्या नावावरती प्रथमेश राठोड लिहू शकतात. हॅट्रिक बॉल आहे. नव्याने फलंदाज अनुप आलेलात. नॉन स्ट्राइक एंड वरती सुपरस्टार आयकॉन सौरभ. सन्मान 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 देण्यास मजबूर देखील केलाय, कारण या आधीच्या 2 चेंडूंवरती 2 विकेट्स आले होते. व्हॉट अ फिनॉमिनल बॉलिंग. प्रथमेश राठोड गुणवत्तापूर्ण गोलंदाजी करतात. पहिल्या चेंडूवरती चौकार खेचला, परंतु त्यानंतर काय कमबॅक करून दाखवलाय. शेवटचा बॉल आहे. पुन्हा एकदा रिस्पेक्ट आहे. पहिल्या षटकाचा खेळ फिनिश होतोय. केवळ 6 धावा आहेत फलकावर आणि 2 गडी गारद. वेळेचा विचार जर आपण केला तर ॲक्युरेट 10:25 या सत्राची सुरुवात आणि पहिल्या षटकाकरिता 4 मिनिटे खर्च झालेले आहेत. 37 मिनिटांमध्ये तुम्हाला मात्र अधिकृत स्वरूपामध्ये 7ही षटके फिनिश करणं अपरिहार्य आहे. प्लेइंग कंडिशन देण्यात आले आणि त्या प्लेइंग कंडिशन नुसार खेळणं प्रत्येक संघाकरिता ही कटिबद्धता बाळगावीच लागेल आणि कुठल्याही प्रकारे नियमांचा भंग करता कामा नये. जशी 37 मिनिटांपेक्षा जास्त वेळ तुम्ही खर्च कराल तसा मात्र एका क्षेत्ररक्षकाने तुम्हाला पॅनलाइज देखील केलं जाईल. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आपण पाहतो स्लो ओव्हर रेट जर असला तर कर्णधाराच्या मानधनामधून जवळपास 20 ते 25% रक्कम ही कपात केली जाते. आणि जर तुम्ही सांगली प्रभागामध्ये आलात तर येथे 37 मिनिटांमध्ये 7 षटकं कंप्लीट करणं बंधनकारक आहे, मॅन्डेटरी आहे. अदरवाईज एका क्षेत्ररक्षकाचा लागणार आहे भुर्दंड. 6 धावा फलकावर, 2 गडी गारद. बॉल तयार. चैपनकर पहिल्याच चेंडूवरती चांगलं क्षेत्ररक्षण झालेलं. दोन्ही संघांकरिता हा सामना डू ऑर डाय आहे, करो या मरो स्वरूपातला आहे. येथून जर पराभूत झाले तर 1 वर्षाची प्रतीक्षा करावी लागणार आहे. अत्यंत महत्वपूर्ण असा हा विजय. पुन्हा एकदा स्विच हिटचाच प्रयत्न केला होता. पहिल्या षटकामध्ये चांगली गोलंदाजी झाल्यानंतर अगदी पावलोपावली गोलंदाजी जय बनकर देखील करू लागलेला. दोन्हीही चेंडू डॉट स्वरूपामध्ये रिलीज केले जात आहेत. आमच्या लाडक्या प्रेक्षकांच्या माहितीसाठी लुझर वर्सेस लुझर अशी लढत सुरू आहे. पहिल्या आणि दुसऱ्या सामन्यामधील पराभूत झालेले संघ आता एकमेकांच्या विरोधामध्ये. नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण तर स्वीकारलंय आणि आतापर्यंत आपल्या निर्णयाला सार्थ ठरवलेला आहे. यशोदा बाईसाहेब 11 हरालवाडी या टीमने. येथे क्षेत्ररक्षणाचा दर्जा थोडासा ढासळला, त्या कारणास्तव पंचांचा इशारा. चौकार, 4 धावा. सुपरस्टार आयकॉन खेळाडू सौरभ. भरपूर काही आशा आणि अपेक्षा असणार आहेत सौरभ या फलंदाजाकडून. संघ थोडासा अडचणीमध्ये आहे आणि तकदीर स्पोर्ट्स सांगली या संघाचं नशीब आता खऱ्या अर्थाने सौरभच्याच हातामध्ये आहे. चांगली बॅटिंग करावी लागेल. रिस्पॉन्सिबल नॉक. पुन्हा एकदा स्विच हिटचाच प्रयत्न. बनी तो बनी, नहीं तो अब्दुल गनी. लगा तो आबाद, नहीं तो बर्बाद. आणि स्विच हिटच्या टेम्पटेशन मध्ये डॉट बॉलची संख्या मात्र वाढू लागली. प्रत्येक डॉट चेंडूवरती 1 झाड लागणार आहे. गो ग्रीन सांगली. षटकामध्ये 3 डॉट चेंडू आहेत. सरळ बॅटचा प्रयोग केला हे आवश्यक है. अगर घी सीधी उंगली से निकल रहा है तो उंगली टेढ़ी करने की क्या जरूरत. पहिल्यांदा सरळ बॅटचा वापर केला आणि चेंडूला सीमारेषा बाहेर पाठवून दिलंय सौरभ पुसावळे. सुपरस्टार आयकॉन आणि त्याच्या बॅटमधून एक जबरदस्त स्वरूपातील फटका आपण पाहतोय. चेंडू सीमारेषा पार.
ओहो हो, एच टी रक्षकाने थोडीशी चुकी केली आहे. ते हातामधून चेंडू मात्र स्किट झाला. जीवनदान मिळालंय सौरभ या फलंदाजाला. 2 षटकांचा खेळ कंप्लीट होतोय. 16 धावा प्रोग्रेस कार्डवरती परिपूर्ण. या षटकामध्ये 4 डॉट चेंडू आलेले आहेत. आणि PSI महोदय कुमार पाटील, अझर सर, सिद्धू करंडे साहेब, सर्व एंटायर कमिटी या ठिकाणी विचार करत असणार की येथून मात्र या षटकाच्या माध्यमातून आपल्याला 4 झाडं लावावी लागतील. वृक्षारोपण आणि वृक्ष संवर्धनी काळाची गरज आहे. 16 धावा, 2 गडी गारद. जबरदस्त सुरुवात. 16 धावा. 16 नोव्हेंबर 1991 जन्मदिवस आहे शार्दूल ठाकूर. पालघरचा पहिला खेळाडू जो IPL देखील खेळला आणि पुढे जाऊन भारतासाठी देखील खेळला. सध्या मुंबई इंडियन्स या संघासाठी पहिल्या सामन्यामध्ये सामनावीर ठरला होता. सध्याच्या घडीला पहिल्या सामन्यातील चुकांमधून भरपूर काही शिकून आलेले आहेत. हरालवाडी संघ एकतर्फी पराभूत झाले होते, परंतु यावेळेस टॉस जिंकून 2 षटकांमध्ये चांगली गोलंदाजी केली. विकेट टेकिंग ॲबिलिटी सहित आपलं प्रदर्शन. आता तिसऱ्या षटकामध्ये बॉलिंग ट्रॅकवरती बॉलर सज्ज होतोय. संतोष नलवडे यांना आपण पाहतोय. 3 षटकांमध्ये 3 वेगवेगळे गोलंदाज. संतोषचा फिटनेस चांगला आहे. शोल्डरमधून पॉवर जनरेट करत असताना अगदीच दर्जेदार गोलंदाजी करण्याकरिता ते ओळखले जातात. अष्टपैलू खेळाडू म्हणून संतोष नलवडे यांची ओळख. बॉलिंग ट्रॅकवर पहिला बॉल घेऊन पुन्हा एकदा स्विच हिटचाच प्रयत्न. भरपूर फ्लॉप डॉट अटेम्प्ट बघायला मिळालेत. जेव्हा जेव्हा स्विच हिटसाठी प्रयत्न केलाय तेव्हा तेव्हा मात्र चेंडू फळीचा समन्वय झालेला नाहीये. स्कोर कार्ड वृद्धिंगत होत असताना आतापर्यंत 2 षटकांच्या अखेरीमध्ये 16 धावा ज्या आपण पाहिलेल्या आहेत. यावेळेला फटका दर्जेदार, हलकीशी प्रगती स्कोर फलकामध्ये आणि बऱ्याच मोठ्या कालावधीनंतर एक स्विच हिट जो काम फिट करणारा ठरलाय. चौकार 4 धावा अनुपच्या बॅटमधून. 20 धावा झालेल्या आहेत. जबरदस्त क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये. एका बाजूने अनुपला आपण पाहतोय, दुसऱ्या बाजूने विराट कोहली देखील 81 धावांचं योगदान देऊन आता बाद झालेले आहेत एम चिन्नास्वामी स्टेडियम बँगलोरच्या मैदानामध्ये. डेंजरस नॉक. वीस धावा, 2 गडी गारद. पहिल्या सत्रामध्ये आतापर्यंत जर आपण विचार केला तर डॉट चेंडूंची संख्या बघा. या आधीच्या षटकामध्ये 4 डॉट बॉल, या षटकामध्ये 3 डॉट बॉल. वृक्षवल्ले आम्हा सोयरी वंचरे आणि सांगलीचा संपूर्ण परिवेश येणाऱ्या काळामध्ये हिरवागार बघायला मिळेल. पुन्हा एकदा डॉट बॉल. ज्या पद्धतीने दामिनी चित्रपटामध्ये सनी देओल म्हणायचे तारीख पे तारीख, तारीख पे तारीख, तारीख पे तारीख, आणि या सत्रामध्ये डॉट पे डॉट, डॉट पे डॉट, डॉट पे डॉट. फ्लॉप होत आहेत सर्व शॉट. या देखील षटकाच्या माध्यमातून आतापर्यंत 4 झाडं लावली जाणार आहेत संयोजन समितीच्या वतीने. मिड विकेटच्या दिशेने सजवलेला फटका चेंडू सीमा रेषा पार. अनुपच्या बॅटमधून. अनुप की टैलेंट से, टैलेंट की संदूक से, अनुप की बंदूक से गेंद सीमा रेखा के बाहर. चौकार 4 धावा. बघता बघता पहिल्या सत्रामधील अधिकृत अशा 3 षटकांचा खेळ जो आहे तो समारोपाकडे वळू लागलाय. धावफलक धीम्या गतीने वृद्धिंगत होते आणि जाऊन पोहोचते 24 या अंकावरती 8च्या सरासरीने. आज देखील 24 एप्रिलच आहे. क्रिकेटचा देव भारतरत्न मास्टर ब्लास्टर सचिन रमेश तेंडुलकर यांचा जन्मदिवस. 24 एप्रिल 1973. मुंबई माया नगरी, 7 बेटांचं शहर, क्रिकेटची पंढरी, आणि तेथे जन्म झाला सचिन रमेश तेंडुलकर सरांचा. बघा, जरी 34,347 धावा सचिन तेंडुलकर सरांनी केल्या असतील 16 मार्च 2012 मध्ये, जरी मिरपूरच्या मैदानामध्ये 100 शतकं परिपूर्ण केली असतील, तरी देखील त्यांना भारतरत्न अशासाठी देण्यात आला कारण खेळापेक्षा त्यांचा स्वभाव दर्जेदार होता. पंचांनी 40 पेक्षा जास्त वेळा सचिन तेंडुलकर यांना चुकीच्या पद्धतीने बाद दिलं होतं, परंतु एकदाही पंचांशी वादविवाद न करताना गोड स्माइल देऊन ते मैदानाचा निरोप घ्यायचे आणि म्हणून क्रिकेटचा देव अशी त्यांची ओळख आहे. आज सचिन सरांचा वाढदिवस. 24 धावा आहेत फलकावर. स्क्वेअर ड्राईव्ह, बॅकवर्ड पॉइंट झोन मध्ये चेंडू निघून गेला. एक क्षेत्ररक्षण चांगलं आहे, भरपूर काही शिकून आलेलं आहेत.
पुढच्याला ठेच तर मागचा शाणा. पहिल्या सामन्यामध्ये 61 धावांनी पराभूत व्हावं लागलं होतं हरालवाडी टीमला आणि तेथून कमबॅक करायचं आहे. या सामन्यामध्ये 19 चेंडूंमध्ये 26 धावाच खर्च केलेल्या आहेत. 2 गडी देखील गारद केलेल्या आहेत. डान्सिंग डाऊन दी ट्रॅक. पुन्हा एकदा सिंगलच येणार. फलंदाज थांबून तर खेळतात परंतु जो स्ट्राईक रेट त्यामध्ये थोडीशी सुधारणा करावी लागेल. सौरभचा विचार जर आपण केला तर चांगला स्ट्राईक रेट 10 चेंडूंमध्ये 18 धावा 180, परंतु अनुप थोडंसं वेगाने खेळावं लागेल जेणेकरून तकदीर स्पोर्ट्स सांगली एका चांगल्या टोटल पर्यंत जाऊन पोहोचू शकते. सत्तावीस धावा. 27 जानेवारी 1951 अँडी रॉबर्ट्स महान गोलंदाजाचा जन्मदिवस. सध्या चांगली गोलंदाजी मैदानामध्ये सुरू आहे. हे फ्लॉप अटेम्प्ट. आणखीन एक झाड कारण 1 मोर डॉट. 27 जानेवारी 1979 मध्ये डॅनियल लोका विटोरी यांचा देखील जन्म झाला होता. रिचर्ड हॅडली नंतर न्यूझीलंड संघासाठी सर्वाधिक गडी करत करणारा गोलंदाज. येथे अजितला आपण पाहू शकाल. खूप चांगली गोलंदाजी करतात आपल्या संघाकरिता. बॅकअप तर आहे बॅकवर्ड पॉइंटला परंतु क्लिअर केलंय. डीप स्वीपर कव्हर सीमा रेषेच्या पलीकडे. हा चौकार मिळाला रोम आणि फलंदाजाने ठोकले त्याच्यावरती धोम. गोलंदाज सामसोम. चांगला फटका होता. शॉर्ट स्वीपर कव्हरच्या वरून इनफिल्डला टार्गेट करत असताना हा सुंदर चौकार खेचलाय. चौकार अनुपच्या बॅटमधून. आणखीन स्ट्राईक रेट मध्ये सुधारणा करावी लागेल. 31 लॉस ऑफ 2 विकेट्स 31 धावा 2 गडी गारद. पुन्हा एकदा तोच अटेम्प्ट. 1 मोर सिंगल. थोडासा स्कोर फलकाला ज्वलंत बनवावं लागेल. या आधीच्या सामन्यामध्ये दोन्ही सामन्यांमध्ये आपण चौकार षटकारांची भरपूर उधळण पाहिलंय परंतु मागील 2 सामन्यांच्या तुलनेत या सत्रामध्ये गोलंदाजांनी वर्चस्व प्रस्थापित केलंय. चौथ्या षटकातील शेवटचा बॉल आहे. मिस्टर अजित लॉफ्टेड स्ट्रोक आहे. स्क्वेअर लेगचा क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी इंटरेस्टेड आणि हा झेल परिपूर्ण. 1 मोर विकेट डाऊन. 4 षटकांच्या अखेरीस 32 धावा आणि 3 गडी गारद अशी स्थिती पाहायला मिळते. तकदीर स्पोर्ट्स सांगली टीमची. खोलवर टप्प्याचा चेंडू होता. लॉफ्टेड ऑन ड्राईव्ह खेळले होते परंतु डीप स्क्वेअर लेगचा क्षेत्ररक्षक चाणाक्ष बघायला मिळाला. सावध साक्षपी दक्ष आणि जागरूकतेने एक दर्जेदार झेल परिपूर्ण करण्यात आला डीप स्क्वेअर लेग झोन मध्ये. गुड कॅच ऑफ क्वालिटी. 4 षटक फिनिश 32 धावा 3 गडी गारद. प्रथम फलंदाजी करत असताना तकदीर स्पोर्ट्स सांगली. पंच टेप बॉल हवाय का यानंतर? ओके धन्यवाद. वेळेचा विचार आपण जरूर करणार आहोत. आतापर्यंत घड्याळामध्ये 10:41 झालेले आहेत. हे सत्र सुरू झालं होतं 10:25 आणि अगदी सुसाट वेगाने या सत्राचा खेळ आपण पाहतोय. अवघ्या 16 मिनिटांमध्ये 4 षटके हाताळण्यात आलेले आहेत. खूप चांगलं डिसिप्लिन आपल्याला पाहायला मिळतं या मॅच मध्ये आणि त्याबद्दल क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाचं विशेष कौतुक आमच्या समालोचन कक्षामधून. खूप कमी वेळा अशा प्रकारचं डिसिप्लिन खास करून टेनिस बॉल क्रिकेटमध्ये पाहायला मिळतं. यशोदा बाईसाहेब 11 हरालवाडी संघाच्या माध्यमातून दर्जेदार डिसिप्लिन मेंटेन करण्यात आलंय. 5व्या षटकाला आता सुरुवात होते. आशादायक गोलंदाजी झालाय. चांगलं लिडरशिप आपल्याला पाहायला मिळतं. यष्टांच्या मागून खूप चांगलं संघाला लीड केलं जातंय. गोपाळ शेळके बघा प्रत्येक चेंडूवरती मेसेज दिला जातोय कशा रीतीने आपल्याला खेळायचं. पुढचा बॉल खूप चांगल्या रीतीने उजव्या हाताच्या फलंदाजासाठी ऑफस्टिंगच्या देखील पलीकडे हा चेंडू कट झालेला. सुंदर गोलंदाजीचं पृथक्करण. रसिक प्रेक्षक वर्ग परिपूर्णरित्या पिन ड्रॉप सायलेंट कारण चौकार षटकाराची हवी संख्या नाहीये या सेशन मध्ये. पुन्हा एकदा या सत्रामध्ये जवळ 7 ते 8 स्विच हिटचे अटेम्प्ट फ्लॉप ठरलेले आहेत. चांगली कटर बॉलिंग
इकॉनॉमिकल गोलंदाजीचं पृथक्करण 1965 मध्ये ज्या रीतीने डी.ए. रिवे यांना आपण पाहिलं होतं 5 षटकांमध्ये केवळ 3 धावा इंग्लंड संघाकरिता. 17 डिसेंबर 1992 मध्ये ज्या रीतीने पी.व्ही. सिमन्स यांना आपण पाहिलं होतं 10 षटकांमध्ये केवळ 3 धावा. येथे सुंदर गोलंदाजीचं पृथक्करण सुरू आहे. एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने सजवलेला फटका आउटफील्ड सुपरफास्ट अगदी टणक आणि त्या कारणास्तव हा चेंडू मात्र चौकाराकरिता दाखल झालेला आहे. स्वर्गीय बाळू डांगे चषक चौकार आणि ह्या चौकाराच्या सहाय्याने धाव फलक मात्र या ठिकाणी हलकसं वधारते आणि जाऊन पोहोचते प्रोग्रेस कार्डवरती 36 या अंकावर. चांगला फटका अनुपच्या बॅटमधून. 13 चेंडूंमध्ये 17 या अंकावरती बॅटिंग करतात. येथे चेंडू आणि फळीमध्ये जणू काही लपंडाव सुरू आहे. अनुप जेव्हा जेव्हा स्विच हिट खेळण्यात जातात तेव्हा तेव्हा मात्र अपयशी ठरतात. स्ट्राईक रेट कमी राहिला अनुपचा. 14 चेंडूंमध्ये 17 धावा करू शकलेल्या आहेत. यामध्ये सुधारणा करावी लागेल. ज्या रीतीने तिलक वर्मा यांनी करून दाखवलं होतं मुंबई इंडियन्स संघाकरिता खेळत असताना. पहिल्या 19 चेंडूंमध्ये केवळ 18 धावा केल्या. त्यानंतर मात्र जबरदस्त गाडीचा गेअर चेंज केला आणि शतकवीर ठरले होते. तसंच काहीसं करावं लागेल अनुपला, कारण 15 चेंडूंमध्ये 17 धावा करू शकलेल्या आहेत. या षटकामध्ये देखील 3 डॉट बॉल, 3 झाडं लावली जातील. वृक्षारोपण अगदी जोरदार आहे या संपूर्ण सेशन मध्ये. आजच्या संपूर्ण नाईटचा विचार जर आपण केला तर सर्वात जास्त डॉट चेंडू या सेशन मध्ये आलेले आहेत. क्लास 1 गोलंदाजी. पहिला चेंडू डॉट, दुसऱ्या चेंडूवरती चौकार. चला टेप बॉल प्रोव्हाइड करायचा आहे मैदानामध्ये. 6 पैकी 5 चेंडू डॉट स्वरूपामध्ये बघायला मिळाले. गो ग्रीन सांगली हा एकच संदेश दिला जातोय. वृक्षवल्ले आम्हा सोयरी वंचरे आणि आतापर्यंतच्या संपूर्ण नाईट मध्ये सर्वाधिक जास्त डॉट चेंडू या सेशन मध्ये हाताळलेले आहेत. जबरदस्त कामगिरी आपल्याला पाहायला मिळते. यशोदा बाईसाहेब 11 हराळवाडी टीम, वेल डन. 5 षटकांचा खेळ फिनिश. 36 धावा फलकावर, 3 गडी गारद. जयने काय गोलंदाजी केली. वैयक्तिक कोट्यातील दुसऱ्या षटकामध्ये केवळ 4 धावा खर्च केल्या. 5 चेंडू डॉट रिलीज केले. भुवनेश्वर कुमार यांची आठवण यावी. मोस्ट इकॉनॉमिकल बॉलर इन IPL हिस्ट्री म्हणून ज्यांची ओळख आहे. जसप्रीत बुमराह T20 इंटरनॅशनल मधील सर्वाधिक इकॉनॉमिकल गोलंदाज. बापू नाडकर्णी ज्याने 1964 मध्ये चेन्नईच्या मैदानामध्ये 21.5 षटके म्हणजे 131 चेंडू सलग निर्धाव रिलीज केले होते, त्यांची देखील आठवण करून दिली. जय या गोलंदाजाने 6 चेंडूंमध्ये केवळ 4 धावा खर्च केल्या आणि 5 चेंडू डॉट हाताळले. आता प्रथमेश आलेले आहेत. ऑन ड्राईव्ह. चेंडू मैदानाला गुदगुल्या करत निघून जातोय वायडिश लॉंग ऑन झोन मध्ये. क्या बात आहे. प्रथमेश राठोड सध्या या षटकामध्ये महत्वपूर्ण भूमिका अदा करावी लागेल त्यांना. पंचांनी इशारा केला होता की या षटकामध्ये आम्ही टेबलचा प्रयोग करणार आहोत आणि त्यानंतर प्रथमेश राठोड संघामधील सर्वाधिक भरवशाचा अष्टपैलू तो आलाय बॉलिंग रनवेवर. फुलटॉस होता. रिलीज पॉइंट वरचा कंट्रोल थोडासा ढासळलं तर होतं, परंतु त्या फुलटॉसला प्रॉपर युटिलाइज नाही करू शकले फलंदाज. फारच धीम्या गतीने थेंबे थेंबे तळे साचे, बूंद बूंद से सागर बनताय. आणि येथे सिंगल बघा. करंट रन रेट 7.13 आहे. या करंट रन रेट वर तुम्ही अंदाज लावू शकतायत की धावसंख्येचा जो ग्राफ्ट आहे तो पूर्णपणे संथ आहे, शीतल आहे. इथे चांगला फटका आला. विराट कोहली कॉपी बुक स्टाईल मध्ये कव्हर ड्राईव्ह लॉफ्टेड स्वरूपामध्ये आदित्यच्या बॅट मधून नेत्रलोचक डोळ्याचं पारणं फेडणारा एक तंत्रशुद्ध टेक्निकल स्ट्रोक सिलेक्शन प्रॉपर एलिगन्स या ठिकाणी बघायला मिळालं. बघा विराट कोहली कॉपी बुक स्टाईल मध्ये लॉफ्टेड कव्हर ड्राईव्हचा फटका आणि चेंडू मात्र सीमा रेषा पार. स्वर्गीय बाळू डांगे चषक चौकार. 42 धावा कंप्लीट. 5.5 षटकांचा खेळ समाप्त झालेला आहे. पुढचा बॉल इथून पुन्हा एकदा डॉट बॉल आलेला आहे. गो ग्रीन गो ग्रीन गो ग्रीन सांगली हा एकच नारा या संपूर्ण सेशन मध्ये. अपस्टम्पच्या बाहेरचा चेंडू होता. अगदी एकाच जागेमधून खेळले खडे खडे आणि त्या कारणास्तव अपयश. वन्स अगेन प्रथमेश राठोड. 1 मोर डॉट बॉल. प्रथमेशचा स्पेल बघा. या आधीच्या सामन्यामध्ये देखील प्रथमेशांनी 2 षटकांमध्ये केवळ 13 धावा खर्च केल्या होत्या आणि ह्या मॅच मध्ये देखील 11 चेंडूंमध्ये केवळ 12 धावा दिलेल्या आहेत. आजच्या रजनीमधील सर्वाधिक इकॉनॉमिकल बॉलर आहे मिस्टर प्रथमेश राठोड. बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने सजवलेला फटका आणि काय योगायोग आहे.
पहिल्या मॅच मध्ये देखील प्रथमेश यांनी 13 धावा खर्च केल्या होत्या आणि दुसऱ्या मॅच मध्ये देखील केवळ 13 धावा खर्च केलेल्या आहेत. समवेत 2 विकेट देखील घेतलेल्या आहेत. या स्पर्धेमधील सर्वाधिक इकॉनॉमिकल बॉलर आहे प्रथमेश राठोड, सोलापूरचा ब्रँड, ज्याने आजच्या नाईट मध्ये 4 षटका हाताळताना केवळ 26 धावा खर्च केलेल्या आहेत. फलकावरती 43 धावा, 3 गडी करत. वेळेचा विचार आपण जरूर करूयात. सत्राची सुरुवात झाली होती 10:25 आणि अवघ्या 23 मिनिटांमध्ये 6 षटका हाताळण्यात आलेले आहेत. रेकॉर्ड ब्रेकिंग कामगिरी आहे. यशोदा बाईसाहेब 11 हराळवाडी संघाने रेकॉर्ड केलाय. केवळ 23 मिनिटांमध्ये 6 षटके हाताळलेले आहेत. आता हे शेवटचे षटक आपण विद्यमान पाहणार आहोत. प्रथमेश राठोडची चर्चा होणार. जास्तीत जास्त इकॉनॉमिकल बॉलर ज्या रीतीने आपण पाहिलं असेल, मुथय्या मुरलीधरन श्रीलंका संघासाठी जन्मलेला असा एक खेळाडू. 17 एप्रिल 1972 मध्ये जन्मलेला असा एक खेळाडू ज्याने तब्बल 1992 निर्धाव षटकं हाताळली. त्याची आठवण जरूर करून दिलेली आहे ते या प्रथमेश राठोड यांनी. 2 षटकांमध्ये ज्या मैदानावरती 112 धावा 120 धावा आपण पाहिलेल्या आहेत, अशा या छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण सांगलीमध्ये प्रथमेश राठोड दोन्हीही सामन्यांमध्ये केवळ 13 धावा खर्च केल्या आहेत 2 षटकांमध्ये. या गोष्टीची चर्चा होणार. ग्रेट बॉलिंग, ग्रेट स्पेल आणि त्यामध्ये विकेट देखील आहेत. येथे वाईट चेंडू जरूर आलाय आणि यष्टीरक्षकांनी लगेचच त्या ठिकाणी रिव्ह्यूची मागणी केली. या थर्ड अंपायर आपण बघावं. ऑनफिल्ड डिसिजन पंचांनी मात्र वाईट बॉल दिला होता, परंतु गोपाळ शेळके यांनी लगेचच ऑब्जेक्शन घेतलेलं आहे की आम्हाला रिव्ह्यू हवा आहे. येथे कदाचित हा चेंडू लीगल असू शकतोय. भारतासाठी ज्या रीतीने अनिल कृष्णास्वामी कुंबळे यांना पण पाहिलं, 1685 निर्धाव षटकं त्याने हाताळली. दक्षिण आफ्रिका संघासाठी शॉन पोलाक यांना आपण पाहिलं, 1571 निर्धाव षटकं त्याने हाताळली. ऑस्ट्रेलिया संघासाठी आपण ग्लेन मॅग्राथ, शेन वॉन यांना पाहिलं, अनुक्रमे 1871 आणि 1749 निर्धाव षटकं त्याने हाताळली. इट्स अ फेअर डिलिव्हरी, लीगल बॉल आणि रिव्ह्यू झालेला आहे सक्सेसफुल. क्या बात आहे गोपाळ शेळके, वेल डन. ज्यांनी अगदी एका सेकंदामध्ये सांगितलं होतं की आम्हाला रिव्ह्यू हवा आहे आणि तो रिव्ह्यू झालाय सक्सेसफुल. थोडीशी धोनीची आठवण आली गोपाळ शेळके यांच्या माध्यमातून, कारण आंतरराष्ट्रीय क्रीडा परिषदेच्या माध्यमातून जरी DRS डिसिजन रिव्ह्यू सिस्टम असा जरी वास्तविक उल्लेख असला तरी देखील बरीच पब्लिक सांगायची धोनी रिव्ह्यू सिस्टम. आणि सध्या गोपाळ शेळके यांनी धोनीची आठवण करून दिली. जसा चेंडू रिलीज झाला एका सेकंदामध्ये गोपाळ यांनी सांगितलं की आम्हाला रिव्ह्यू हवा आहे, हा चेंडू लीगल आहे आणि लीगलच होता. चांगलं यष्टीरक्षण. इथे उजव्या यष्टीच्या भरपूर पलीकडे आहे. व्हाईट बॉलचा इशारा. प्रथमेश राठोड यांची आपण चर्चा करत होतो, परंतु इतर गोलंदाजांनी देखील भरपूर चांगली साथ दिलेली आहे. आणि या सत्रामध्ये सर्वात जास्त वृक्षारोपण केलं जाईल. रेकॉर्ड ब्रेकिंग डॉट बॉल आलेले आहेत. शेवटच्या षटकाचा खेळ प्रगतीपथावरती. अवघ्या 45 धावा आहेत फलकावर. 45, लॉस ऑफ 3 विकेट. तकदीर स्पोर्ट्स सांगली संघर्ष करतोय. धावांसाठी धाव सुरू आहे. ऑन ड्राईव्हचा हा फटका. पंच काय सांगतायत? नो बॉल, खराब चेंडू आहे. समवेत फ्री हिट देखील आहे. एखाद्या डीमार्ट मध्ये जेव्हा आपण जातो तिथे एक चांगली टॅगलाईन लिहिलेली असते, बाय 1 गेट 1 फ्री. इथे नो चेंडू देखील आलाय आणि त्या नो चेंडू समवेत फ्री हिट देखील आहे. 47 धावा, 3 चेंडूंचं येणं उर्वरित. 2007 मध्ये ज्या नियमाचा शोध लागला, अर्थातच फ्री हिट नाही फायदा उचलू शकले बॅटर्स. या संपूर्ण सेशनची कहाणी राहिलंय, हे आणि बाणी राहिलंय. गोलंदाजांची दादागिरी, फलंदाजांची हाराकिरी. काही जबरदस्त गोलंदाजी केलाय. पहिल्या मॅचचा विचार जर आपण केला तर 61 धावांनी पराभवाचा सामना करावा लागला होता. एक मोठा पराभव तो पचवलेला आहे आणि अपयशी यशाची पहिली पायरी. यशोदा बाईसाहेब 11 हरालवाडी संघाने काय कमबॅक केलाय. जो इतिहास नागभूमी स्पोर्ट्स 32 शिराळा टीमने रचलेला आहे, तो इतिहास आजच्या नाईट मध्ये हरालवाडी रचेल किंवा नाही, वक्त दिखता नाही लेकिन बहुत कुछ दिखा देता है. काळाच्या पडद्याआड नक्की काय दडलंय. शेवटचा चेंडू शिल्लक आहे. 49 धावा आहेत फलकावर. आजच्या नाईट मधील सर्वात छोटी टोटल आपण पाहतोय. यादी आपण 120 धावा पाहिल्या, 112 धावा पाहिल्या, परंतु या मॅच मध्ये केवळ 49 धावा झालेल्या आहेत. हा शेवटचा चेंडू आहे.
शॉट गलीच्या क्षेत्ररक्षकाला हुलकावणी देऊन चेंडू सीमा रेषा पार. पहिल्या सेशनचा खेळ समारोपाकडे वळालाय. 53 धावा स्कोर कार्डवर. विजयासाठी 54 धावांचं लक्ष. यशोदा बाईसाहेब 11 हराळवाडी टीम समोर सुसज्ज. हाफ मॅच समरी आपण बघूया जिथे फलंदाजांनी भरपूर संघर्ष केला. बघा सौरभ पुसावळे 11 चेंडूंमध्ये 18 धावा. त्यानंतर रोहित या सामन्यामध्ये विशेष काही करू नाही शकले. 0 या धावसंख्येवरती बाद. यशला आपण पाहू शकलात पहिल्या चेंडूवरती शिकार बनले. अनुपने बॅटिंग चांगली केली परंतु स्ट्राईक रेट थोडासा चिंतेचा विषय राहिला. 20 चेंडू आणि 20 धावा हरकत नाहीये. येणाऱ्या काळामध्ये जरूर चांगल्या स्ट्राईक रेटने ते बॅटिंग करणार. आदित्य 10 चेंडूंमध्ये 12 धावा आणि 7 षटकांमध्ये केवळ 53 धावा. आता तुम्ही गोलंदाजीकडे लक्ष द्या. प्रथमेश राठोड 2 षटकांमध्ये केवळ 13 धावा आणि 2 विकेट. 6.50चा इकॉनॉमी रेट. हा क्लासिकल स्पेल आहे. जयला तुम्ही बघा 2 षटकांमध्ये केवळ 14 धावा, 7चा इकॉनॉमी रेट. संतोष नलवडे एका षटकामध्ये केवळ 8 धावा. मिस्टर अजित एका षटकामध्ये केवळ 8 धावा आणि त्यानंतर आदर्श एका षटकामध्ये 10 धावा. खूप चांगली गोलंदाजी झालेली आहे आणि त्या कारणास्तव 54 धावांचं टार्गेट 42 चेंडूंमध्ये समोर राहिलेला आहे. अतिशय दर्जेदारी स्पर्धा. जर एखादा चांगला कंटेंट क्रिएटर या स्पर्धेवरती चांगली रील बनवणार तर त्या कंटेंट क्रिएटरला देखील आकर्षक स्वरूपातील पारितोषिक आहे. भाग्यवान प्रेक्षकाकरिता दररोज एक आकर्षक बायसिकल आपण पाहतोय. पारितोषिकांची खूप मोठी उधळण. जर तुम्ही सीमारेषेच्या पलीकडे झेल टिपतायत तर आदरणीय सिद्धू कारंडे यांच्याकडून आकर्षक स्वरूपातील पारितोषिक आहेच आहे. आणि या प्रत्येक डॉट चेंडूवरती वृक्षारोपण. 1 डॉट बॉल 1 झाड आणि त्या वृक्षांचं अक्षरशः संवर्धन देखील केलं जाईल या पोलीस दलाच्या माध्यमातून. आदरणीय कुमार पाटील साहेब, PSI महोदय, सिद्धू कारंडे साहेब सद्यस्थितीमध्ये मेहनत घेत आहेत स्पर्धेकरिता. अझर सरांना आपण पाहिलेला आहे सदोदितपणे, अविरतपणे, अखंडपणे या स्पर्धेकरिता सक्रिय ही संपूर्ण कार्यकारिणी आहे. आज सलग 3ऱ्या रजनीमध्ये. कालच्या नाईटचा विचार जर आपण केला तर 2 तास ब्रेक लागला होता. वादळ वारे, भरपूर नॅचरल डिझास्टर आणि त्या कारणास्तव 2 तास ब्रेक घेऊन जवळपास 4 ते 4:30 वाजता आपण कालची रजनी समाप्ती केली होती. परंतु आयोजकांनी मागे वळून पाहिलं नव्हतं. प्रयत्नांची पराकाष्ठा, जीवाचा आटापिटा नक्की काय असतो ते PSI कुमार पाटील, सिद्धू कारंडे साहेब आणि त्यांच्या संपूर्ण मित्र परिवाराच्या माध्यमातून शिकण्यासारखं आहे. आज आपलाच एक मित्र आणि वरिष्ठ अधिकारी असिस्टंट सब इन्स्पेक्टर स्वर्गीय बाळू डांगे जे अनंतात विलीन झालेले आहेत त्यांच्या आठवणींना अगदी साश्रू नयनांनी उजाळा देणारी ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. सांगली जिल्ह्यातील मानाची, सन्मानाची, प्रतिष्ठेची, अग्रमानांकित, अग्रवलयांकित, शानदार, डौलदार, ऐटदार, वजनदार, बहारदार, असरदार क्रिकेटचा नेत्रदीपक, दैदिप्यमान, लावण्य खनिज सोहळा याची देहा याची डोळा तुम्हा आम्हा सर्वांच्या नजरेसमोर रंगतोय. मनोरंजनाची भरीव कॅप्सूल, मनोरंजनाचा तडका, मनोरंजनाचा धूमधडाका, बहुचर्चित आणि बहुप्रतीक्षित स्पर्धा, उच्चस्तरीय आणि उच्च श्रेणीय आयोजन नियोजनाचा एक दर्जेदार नमुना अर्थातच स्वर्गीय बाळू डांगे चषक. पहिला हंगाम आहे परंतु काय मॅनेजमेंट, सिस्टमॅटिक मॅनेजमेंट म्हणजे नेमकं काय, पद्धतशीर व्यवस्थापन म्हणजे नेमकं काय याचं फॉर एक्झाम्पल अर्थातच हाय क्वालिटी आणि हाय प्रोफाईल स्पर्धा स्वर्गीय बाळू डांगे चषक 2026 सांगली छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण येथे विद्यमान. सुपर्ब मॅनेजमेंट, ऑल इज वेल. 54 धावांचं लक्ष समोर सेट करण्यात आलेलं आहे. गोपाळ शेळके आणि प्रथमेश राठोड संघाची खिंड लढवण्याकरिता मैदानामध्ये सुसज्ज झालेले आहेत. समोरचा संघ जर आपल्याला थांबवू शकतोय तर आपण का नाही हा विचार करावा लागेल तकदीर स्पोर्ट्स सांगली टीमला. 45-54चं हे इक्वेशन. आज चांगल्या संख्येने आमचे प्रेक्षक महाराजा आलेले आहेत. त्यांच्या येण्याने स्पर्धेची शोभा जरूर वृद्धिंगत झालेली आहे. म्हणतात ना की घासल्याशिवाय धार नाही तलवारीच्या पातीला, पाण्याशिवाय किंमत नाही धरणाच्या मातीला, सुगंधाशिवाय किंमत नाही फुलांच्या जातीला आणि प्रेक्षकांशिवाय शोभा नाही कुठल्याही स्पर्धेच्या साथीला. आणि त्याचं खूप चांगलं उदाहरण आहेत म्हणजे सर्व प्रेक्षक महाराजे. त्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. जरी इंडियन प्रीमियर लीग ही स्पर्धा सुरू असेल तरी देखील सांगलीकर मात्र छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणामध्ये मोठ्या संख्येने दाखल आहेत.
येणाऱ्या 5 दिवसांमध्ये आम्ही IPL बघणार नाही तर फक्त आणि फक्त स्वर्गीय बाळूडांगे चषक पाहणार. हा अट्टाहास आणि हा चंग सांगलीकरांनी जरूर बांधलेला आहे. ओळ्यात मॅचच्या दिशेने पहिल्या षटकामध्ये मिस्टर असलम बॉलिंग ट्रॅकवरती सज्ज आहेत. 54 धावांचं टार्गेट. पहिला बॉल 10 वाजून 58 मिनिटांनी सामन्याला सुरुवात. पहिल्या चेंडूवरती ऑफ ड्राईव्ह खेळलेले आहेत. क्षेत्ररक्षण चांगलं झालंय आणि तत्पूर्वी स्वतःचं आणि संघाचं अकाउंट या ठिकाणी ओपन केलेलं आहे. प्रथमेश राठोड यांनी श्री गणेश दिलेला आहे संख्येचा. टार्गेट तुलनेने कमी आहे. या मैदानाचा आढावा आपण गेला पडताळणी जर केली तर टार्गेट जरूर छोटं आहे. परंतु क्रिकेटच्या खेळामध्ये कधी कधी छोटी धावसंख्या देखील मोठी वाटू लागते. त्याचं कारण आहे दडपण, प्रेशर. म्हणून जेव्हा सचिन तेंडुलकर यांनी आपलं आत्मचरित्र लिहिलं, त्या आत्मचरित्राचं नाव आहे प्लेइंग इट माय वे. त्या आत्मचरित्रामधील एक फार सुंदर ओळ. बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने फटका चांगला आहे. गोपाळ शेळके यांच्या बॅटमधून चेंडू सीमा रेषा पार. एक दर्जेदार चौकार. काय फटका खेळलेत गोपाळ शेळके. आणि सचिन तेंडुलकर यांचं असं म्हणणं आहे त्या आत्मचरित्रामध्ये की जर तुम्हाला सर्वकालीन सर्वोत्तम आणि सर्वश्रेष्ठ क्रिकेटपटू बनायचं असेल तर क्रिकेटच्या खेळामध्ये कधीही दडपण घेऊन खेळू नका, प्रेशरला जुमानू नका, तरच तुम्ही विजयी होणार. 5 धावा फलकावर 2 चेंडूंचा खेळ संपन्न. चोपन्न धावांच्या प्रत्युत्तरादाखल 3 चेंडूंमध्ये 5 धावा तर झालेल्या आहेत. गोपाळ शेळके एक शॉर्ट ऑन पुलचा सुंदर चौकार त्यांनी सजवलाय. एक उंच तगडा ताकदवर खेळाडू आहे. प्रॉपर सुमित भरत डेकले यांची थोडीशी आठवण यावी. हरालवाडी संघाचा हा बाहुबली आहे. यावेळेस मात्र आपण पाहू शकाल रिव्हर्स अटेम्प्ट. चेंडू निघून चाललाय दंड 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 करत. खणखणीत सिद्धू गुराव यांचा एक आगला वेगळा इशारा. फलंदाजाचा फटका करारा. चौकार. क्या बात आहे. गोपाळ शेळके ऑन फायर. आतापर्यंत 2 चौकार खेचलेले आहेत. सांघिक टोटल सुस्थितीमध्ये 9 या अंकावर. 4 चेंडूंमध्ये 9 धावा. गोपाळ शेळके यांचे 2 जबरदस्त चौकार. येथे मात्र लॉफ्ट केलाय वाईड लॉंगॉनच्या दिशेने आणि काही जबरदस्त जजमेंट बघायला मिळालं. क्षेत्ररक्षकाचं कौतुक करावं तेवढं कमीच आहे. मिस्टर अदी मालो यांना आपण पाहू शकाल ज्यांनी एक रनिंग झेल विरुद्ध दिशेने धावत असताना झेल टिपणं थोडंसं कठीण आहे. म्हणून अदी मालो यांचं जितकं कौतुक करावं तेवढं कमीच आहे. बघा तुम्हाला ऑन स्क्रीन दाखवलं जाईल. वाह जबरदस्त. अदीम आलो यांनी काही झेल घेतलाय. अशा प्रकारचा एक झेल 25 जून 1983 मध्ये विवियन रिचर्ड्स यांचा कपिल देव रामलाल निखंज यांनी परिपूर्ण केला होता. आणि येथे अदीम आलो जवळपास शॉर्ट मिड विकेट मध्ये तैनात होते. तेथून वाईडिश लॉंगॉन पर्यंत धावत आले. विरुद्ध दिशेने चांगला मापदंड घेतला, अचूकतेचा एक योग्य मोजमाप घेतला आणि त्यानंतर चेंडूवरती शेवटच्या मोमेंट पर्यंत नजर ठेवून आदिम आलो यांनी मात्र झेल परिपूर्ण केलेला आहे. खूप चांगलं क्षेत्ररक्षण. 9 धावा फलकावर 1 गडी गारद. 5 चेंडूंचा खेळ फिनिश. नव्याने फलंदाज मिस्टर आनंद जाधव. शेवटचा बॉल शेष आहे. एम चिन्नास्वामी स्टेडियम बँगलोरच्या मैदानामध्ये आरसीबीने मात्र एक मोठा विजय प्रस्थापित केलाय. एकतर्फी गुजरात टायटन्सला पराभूत केलाय. विराट कोहलीच्या 81 धावा. समवेत देवदत्त पडिक्कलचा देखील थरार तब्बल 55 धावांचा आणि 1 हाती त्या सामन्यामध्ये बँगलोर विजयी. तर दुसऱ्या बाजूने सद्यस्थितीमध्ये 9 धावा फलकावर 1 गडी गारद. 1 षटकाचा खेळ समाप्त. प्रथमेश 1 चेंडू 1 धाव. तर दुसऱ्या बाजूने आनंद यांनी डिफेन्सिव्ह अप्रोच दाखवला शेवटच्या चेंडूवर. 36 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 45 धावा करायच्या आहेत. जास्त सायकोलॉजिकल प्रेशर नाहीये. परंतु चांगली गोलंदाजी जर झाली तर इथून हा सामना पाहण्यासारखा होईल. अशा प्रकारची एक लढत छत्रपती शाहू क्रीडांगण कागलच्या मैदानामध्ये. केवळ 47 धावांचं टार्गेट होतं आणि ते चेस करत असताना मात्र इतिहास घडला.
या संपूर्ण जागतिक क्रिकेटच्या वसुंधरेवरील सर्वाधिक रोचक सामना. पहिल्या सत्रामध्ये 46 धावा, दुसऱ्या सत्रामध्ये 46 धावा, सामना बरोबरीत सुटला. त्यानंतर मात्र सुपर ओव्हर खेळवण्यात आली. त्या सुपर ओव्हरमध्ये दोन्ही संघांनी 16-16 धावा केल्या. त्यानंतर 5-5 चेंडू देण्यात आले बॉल आउटमध्ये. दोन्ही संघांनी एक वेळा त्रिफळा चित केलं. दोन्ही संघांना 3-3 चेंडू देण्यात आले. पुन्हा एकदा दोन्ही संघांनी एक वेळा त्रिफळा चित केलं. शेवटी दोन्ही संघातील फलंदाजांना 4 धावा पळून काढण्यास सांगण्यात आल्या आणि तेथे मात्र राहुल वाजंत्री यांनी त्या 4 धावा आधी पळून परिपूर्ण केल्या आणि या जागतिक क्रिकेटच्या परिपटलावरील सर्वाधिक रंजक लढत केवळ 46 धावा असलेल्या सामन्यामध्ये बघायला मिळाली होती. येथे तसं काहीसं घडेल का? पहिल्या षटकामध्ये 9 धावा आलेल्या आहेत. कागलच्या मैदानामध्ये रंजकतेचं शिखर गाठणारा तो सामना आम्ही पाहिला होता समालोचन करत असताना. येथे ती कामगिरी तकदीर स्पोर्ट्स सांगली संघाला करायची आहे. लॉफ्टेड ऑफ ड्राइव्ह, काय झेल टिपलाय आतापर्यंत या स्पर्धेमधील सर्वोत्कृष्ट झेल. बघा, क्षेत्ररक्षकाचं नाव रोहित सूर्यवंशी आहे आणि सूर्य एका बाजूने दिवसा तळपतो परंतु हा सूर्य रात्री तळपलाय. रोहित सूर्यवंशी बघा, अगदी रात्रकालीन क्रिकेटमध्ये ऑन स्क्रीन तकदीर स्पोर्ट्स सांगली संघाचा क्या बात आहे मिस्टर रोहित सूर्यवंशी, जो रात्री तळपतोय असा एक ओजस्वी तेजस्वी आणि तेजोमय सूर्य. टाळ्यांचा कडकडाट आला रोहित सूर्यवंशी करिता. बघा ऍक्शन रिप्ले पुन्हा एकदा. डेनिस लिली फार सुंदर सांगतात, एखादा झेल अवाक्याच्या बाहेर असेल आणि तो झेल एखादा क्षेत्ररक्षक टिपत असेल तर त्या झेलला अमानवीय झेल म्हटलं जातं. आणि सध्या रोहित सूर्यवंशी या नावाची चर्चा आहे छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण सांगलीमध्ये. रोड्स यांची 100% आठवण करून दिलंय. एकनाथ धोंडुसोलकर, रॉबिन सिंग, युवराज सिंग, मोहम्मद कैफ, ग्लेन फिलिप्स, सुरेश रैना, रिकी पॉन्टिंग सर्वांची आठवण करून देणारा हा क्षण आहे. क्या बात आहे यार, रोहित सूर्यवंशी ग्रेट कॅच. आणि आतापर्यंत या स्पर्धेमधील हा सर्वोत्कृष्ट झेल जवळजवळ अशक्य प्राय होता परंतु परिपूर्ण करून दाखवलेला आहे. तकदीर स्पोर्ट्स सांगली टीमने स्वतःच्या हाताने स्वतःची तकदीर लिहायला सुरुवात केलंय. आता 9 धावा फलकावर 2 गडी गारद. आम्ही लढणार, झगडणार या मॅच मध्ये. या वेळेला आपण पाहू शकाल क्षेत्ररक्षणाचा स्तर थोडासा ढासळला आणि त्या कारणास्तव पुन्हा एकदा स्क्वेअर कट. काय जबरदस्त गोलंदाजी. तकदीर स्पोर्ट्स सांगली इथे प्रमेशला पण पाहतोय षटक क्रमांक 2 मध्ये. योग्य टप्प्यावर योग्य लेंथ अँड लाईन वरती गोलंदाजी करू लागलाय. 9 चेंडूंमध्ये 10 धावा झालेल्या आहेत. डिफेंड करायच्या आहे त्या मॅच मध्ये तुम्हाला 54 धावा डिफेंड होऊ शकतात जर अशाच रीतीने खेळत गेले. डिफेंड करणं जरूर पॉसिबल होऊ शकते. चांगल्या इकॉनॉमी सहित गोलंदाजी सुरू आहे. पुढचा बॉल प्रमेशच्या माध्यमातून बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने बिटवीन द गॅप इनफिल्डच्या वरून चेंडू सीमा रेषा पार मिळाला रोम आणि फलंदाजाने ठोकले धोम. गोलंदाजाला केलंय साम सोम. बाय हुक बाय क्रुक केलेले आहे 4 धावा बुक. चेंडू सीमा रेषा पार चौकार आणि या चौकाराच्या सहाय्याने धावफलक आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतं. ॲक्युरेट 14 या अंकावर. चांगला फटका आपल्याला बघायला मिळाला आनंद जाधव यांच्या बॅट मधून. 14 लॉस ऑफ 2 विकेट्स. थोडस प्रेशर तर निर्माण केलंय फलंदाजांवरती. हा चौकार आला, अदरवाईज पहिले 9 चेंडू जबरदस्त होते. वन्स अगेन जणू काही ऍक्शन रिप्ले. यावेळेस बॅकवर्ड स्क्वेअर लेगचा क्षेत्ररक्षक थोडासा वाईडिश राहिला होता आणि त्या कारणास्तव या चेंडूला थांबवण्यामध्ये यश प्राप्ती केलंय. सिंगलच रोटेशन झालंय. दुसऱ्या षटकातील 5 चेंडूंचा खेळ तर समाप्त अखेर झालाय. 15 धावा आणि 2 गडी गारद. बघा येथे आणखीन 1 ते 2 विकेटची आवश्यकता आहे. जर या मॅच मध्ये जिंकायचं असेल तकदीर स्पोर्ट्स सांगली टीमला
डॉट समवेत विकेट, जितके जास्त डॉट येणार विकेटची शक्यता तेवढी वाढणार. आणि त्या दृष्टिक्षेपातून आणखीन 1 ते 2 विकेट जर आले तर ह्या सामन्यामध्ये खूप चांगली रंजकता निर्माण होणार. कारण जोपर्यंत आनंद मैदानामध्ये आहे, विवेक मैदानामध्ये आहे, धावा चेस करणं थोडंसं सोपं होऊन बसणार. पुन्हा एकदा प्रॉपर टायमिंग सहित त्या फटक्याची निवड केलंय. वन मोर बाउंड्री मिस्टर विवेक चव्हाणच्या बॅट मधून चांगला फटका बघायला मिळाला. थोडा संयमी फटका होता. जर तुम्ही ऍक्शन रिप्ले पाहिलं तर तिथे विवेक चव्हाण यांचा क्लास तुम्हाला अनुभवायला मिळेल. सध्या 19 धावा झालेल्या आहेत, 2 गडी गारद, 2 षटकांचा खेळ समाप्ती अखेर. आणि विवेक चव्हाणचा फटका तुम्ही बघा, हलकेशा ऑफस्टम्पच्या पलीकडे सफल झाले होते आणि त्यानंतर प्रॉपर स्लाइस केलं. घरामध्ये ज्या पद्धतीने आपण एखादं फ्रूट कट करण्याकरिता ज्या रीतीने स्लाइस करतो अगदी तशा पद्धतीने हा फटका होता. बॅटला हलकं स्लॅश केलं, चेंडूला स्लाइस केलं आणि त्यानंतर स्क्वेअर ड्राईव्हच्या स्वरूपामध्ये विवेक चव्हाणच्या बॅटमधून हा चौकार आलाय. 2 षटकांनंतर 19 धावा, 2 गडी गारद. येणारे चेंडू शिल्लक आहेत अजून देखील ॲक्युरेट आपण पाहू शकताय 30. आणि त्या 30 चेंडूंमध्ये 35 धावांचं टार्गेट समोर आहे. 30 चेंडू 35 धावा, एखादं मॅजिकल षटक. आश्चर्याने चकित करणारी गोलंदाजी करावी लागेल. म्हणतात ना की जगामध्ये 7 आश्चर्य आहेत. आग्रा येथील ताजमहाल, विजापूर येथील गोलघुमट, वेरूळ येथील वेरूळची लेणी, मथुरा येथील मीनाक्षी मंदिर, श्रवणबेळगोळ येथील गोमटेश्वरचा पुतळा आणि चित्तोडगड येथील जयस्तंभ. अशी 7 आश्चर्य तर आहेत, परंतु 8व्या आश्चर्याची येथे आवश्यकता आहे. आश्चर्यचकित गोलंदाजी करावी लागेल या मॅच मध्ये जिंकण्याकरिता. तकदीर स्पोर्ट्स या संघाला एक मॅजिकल स्पेलची आवश्यकता आहे. असलमचा पहिलाच बॉल ऑफ ड्राईव्हच्या स्वरूपामध्ये खेळलेले आहेत. सिंगल येणार, एक पार्टनरशिप या ठिकाणी सजू लागलेलं आहे. ती थोडीशी धोक्याची घंटा आहे तकदीर स्पोर्ट संघाकरिता. बघा, आनंदच्या बॅटमधून 6 धावा, विवेकच्या बॅटमधून 5 धावा, 2 फलंदाजांनी मिळून 11 धावा केलेल्या आहेत. 20 धावा बघता बघता परिपूर्ण स्वरूपामध्ये आपण पाहतोय. आता दोन्ही फलंदाज जर सेट झाले, सामन्याला जर थोडेफार डीप मध्ये घेऊन गेले तर हा सामना एकतर्फी देखील होऊ शकतोय. कारण रिक्वायर्ड रन रेट तितका नाहीये या मॅच मध्ये, धावा कमी झालेल्या आहेत. वेळेचा विचार आपण जरूर करणार आहोत. आतापर्यंत 13 चेंडू हाताळण्याकरिता ॲक्युरेट 12 मिनिटे खर्च झालेले आहेत. पुढचा बॉल फुलटॉस, परंतु क्षेत्ररक्षक तैनात. आणखीन एका विकेटचं पतन झालेलं आहे. एखादा थ्रिलर समोर येतोय की काय? कारण तकदीर स्पोर्ट्स सांगली टीमच्या माध्यमातून गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण चांगलं सुरू आहे. 14 चेंडू हाताळलेले आहेत, 20 धावा खर्च करून 3 विकेट्स गारद केलेले आहेत. जो टॉप ऑर्डर आहे फलंदाजी करणाऱ्या हरळवाडी टीमचा, तो मात्र थोडासा कोलॅप्स झालेला आहे. टॉप ऑर्डर मधील फलंदाज विशेष कामगिरी करू शकलेले नाही आहेत आणि त्या कारणास्तव आता मात्र सामना बरोबरीत आपल्याला पाहायला मिळतोय. रिक्वायर्ड रन रेट जरी कमी असेल तरीही फलंदाज निराशाजनक कामगिरी करू लागलेले आहेत. यशोदा बाईसाहेब 11 हरालवाडी टीम, एका बाजूने आनंद पाय रोवून आहे, परंतु दुसऱ्या बाजूने साथ आणि सोबत मिळत नाहीये. बघा, सामन्याची परिभाषा जेथे येऊन ठप्प झालेले आहे तेथून जर आपण विचार केला, आणखीन 1 विकेटची आवश्यकता तर जरूर आहे. कारण 28 चेंडू 34 धावा, येथे आनंदाला थांबावं लागेल, एक अँकर रोल प्ले करावा लागेल. ही जबाबदारी उचलण्याची वेळ येथे जर तुम्ही फ्लॉप ठरलात तर 54 धावा चेस करणं देखील कठीण होऊन बसणार आहे. बघा, रिक्वायर्ड रन रेट 7.29, परंतु करंट रन रेट 8.57. यामध्ये चांगलं योगदान राहिलं. मागच्या षटकामध्ये काही चौकार आले, त्या कारणास्तव इन कंट्रोल हा रन रेट आपल्याला पाहायला मिळतोय. असलमने चांगली सुरुवात केली. बघा, 8 चेंडूंमध्ये 10 धावा खर्च करून 2 विकेट्स असलमच्या नावावरती आहेत. डीप होणारे चेंडू तो रिलीज करतोय. फलंदाजाला वाटते की फुलटॉस येणार, परंतु बॅटच्या अगदी बॉटम वरती ब्रश होणारे चेंडू असलमच्या माध्यमातून रिलीज केले जातात आणि म्हणूनच झेलबाजच्या स्वरूपामध्ये विकेट्स येत आहेत. यावेळेस लॉफ्ट केलंय. मागील चेंडूवर जरी विकेट गेला असेल तरी मला काहीही फरक पडत नाही. फलंदाजाचा हाहाकार, फटका खेचलाय खोंखार. हा आलाय ज्वलंत स्वर्गीय बाळू डांगे चषक षटकार. व्हॉट अ शॉट! काय सुरुवात केली जय या फलंदाजाने. नावामध्ये जय आणि दिग्विजयी फलंदाजी सुरू झालाय. आता 27 चेंडू आणि 28 ची आवश्यकता. काय जबरदस्त फटका बघायला मिळाला.
वन्स अगेन लॉफ्ट केलंय मिड विकेटच्या दिशेने. बॅक टू बॅक सिक्सर्स. व्हॉट अ बॅटिंग. जबरदस्त फटकेबाजी. जय मात्र या ठिकाणी आपल्याला तळपताना पाहायला मिळतोय, लहरताना पाहायला मिळतोय, बहरताना पाहायला मिळतोय. झुंजार आणि आक्रमक फलंदाजी आहे. हुम नहीं हुंकार है, दम नहीं दमदार है. एक सिक्सर से पेट नहीं भरता है साहब. अब जय छक्कों की रथ पे सवार है. ये दमदार है, शानदार है. 2 चेंडू 2 षटकार. आता 26 चेंडू शिल्लक राहिलेत आणि 22 धावा करायच्या आहेत. वा जय वा. तिसरा खेचेल का? खूप सुंदर फलंदाजी. विकेट घेतल्यानंतर जी रंगत निर्माण झाली होती त्याला पूर्णपणे शॅडो केलं या 2 षटकारांनी. आता 2 षटके 5 चेंडूंचा खेळ फिनिश, परंतु 33 धावा, 3 गडी गारत. स्ट्रॉंग पोझिशन मध्ये फलंदाजी करणारा संघ यशोदा बाईसाहेब 11 हरालवाडी. जयने 3 चेंडूंमध्ये 13 धावा केल्या आणि समोरच्या संघाचे 3-13 देखील वाजवले. जसं त्याच्या फलंदाजीचं विश्लेषण आहे तसं या सामन्याचं देखील विघटन. पुढचा बॉल अचूक क्षेत्ररक्षकाला निवडलाय आनंद यांनी, परंतु फेकी थोडीशी स्वैर झाली. नजर हटी, दुर्घटना घटी. जसा चेंडू स्किट होणार त्यानंतर मात्र अवांतर स्वरूपातील धावा देखील जोडल्या जाणार. 3 षटकांचा खेळ समाप्ती अखेर 34 धावा फलकावरती आहेत. आता 24 चेंडूंचा खेळ शिल्लक राहिलाय आणि त्या 24 चेंडूंमध्ये अगदीच घसरलेला हा रिक्वायर्ड रन रेट आहे, जिथे अवघ्या 20 धावांचं लक्ष समोर राहिलंय. 24 चेंडू आणि 20 धावा. वेळेचा विचार जर आपण केला तर ही 3 षटके परिपूर्ण करण्याकरिता बरोबर 16 मिनिटे खर्च करण्यात आलेले आहेत. या आधीचं सूत्र मात्र रेकॉर्ड ब्रेकिंग होतं 24 ते 25 मिनिटांमध्ये. या स्टेप बॉल षटकाचा या ठिकाणी प्रयोग केला जातोय. पंच सिद्धू गुरव यांचा इशारा आमच्यापर्यंत पोहोचलेला आहे. टेनिस बॉल क्रिकेटचा खेळ किती बदललेला आहे. आता सुगीचे दिवस आलेले आहेत. या खेळाला अगदी आयकॉन खेळाडूंकरिता 15 ते 20 हजार रुपयांचं मानधन देखील आपल्याला पाहायला मिळतं. एक काळ असा होता जेव्हा 11, 15, 22 खेळाडू असायचे, एकच बॅट असायची. त्यानंतर खेळण्यासाठी मैदानं देखील नसायचे. शेताबांधांमध्ये क्रिकेट खेळलं जायचं. एक वेळच्या जेवणाची देखील भ्रांत होती. परंतु आता आयकॉन खेळाडूंना 15-15, 20-20 हजार रुपये मानधन मिळतं. घेण्यासाठी सोडण्यासाठी गाड्या आहेत. टेनिस बॉल क्रिकेटला अगदीच सुगीचे दिवस आलेले आहेत. ग्लॅमर आलेलं आहे आणि येणाऱ्या काळामध्ये हाच टेनिस बॉल क्रिकेटचा खेळ आंतरराष्ट्रीय स्तरावरती देखील पोहोचणार, यामध्ये दुमत नाहीये. जबरदस्त गगन भरारे आणि गरुड झेप घेणारा हा खेळ आहे. आपण प्रिन्स ऑफ तारकेश्वर जगत सरकारला पाहिलं. 3,84,00,000ची गाडी त्याने आपल्या नावावरती केली. सध्या या मॅच मध्ये 24 चेंडूंमध्ये अवघ्या 20 धावा करायच्या आहेत. पूर्णपणे मजबूत स्थितीमध्ये संघ पाहायला मिळतोय. यशोदा बाईसाहेब 11 हराळवाडी सोलापूर प्रभागातील संघ मोमेंटमला आपल्या बाजूने खेचून आहे. जय याने 2 षटकार खेचले आणि सामन्यातील हवा मात्र काढून टाकली. कृष्णा लक्ष्मण सातपुते यांना आपण पाहिलं. खऱ्या अर्थाने टेनिस क्रिकेटचा गॉड म्हणून ज्यांची ओळख आहे. भरपूर खेळाडूंची चर्चा. केतन वामन म्हात्रे 39 बाईक्स, 8 फोर व्हीलर्स आतापर्यंत ज्याने आपल्या नावावरती केलेले आहेत याच टेनिस बॉल क्रिकेटच्या माध्यमातून. थॉमस डायसर काय खेळाडू आपण पाहिलेला आहे. उद्याच्या रजनीमध्ये रायगडचा टायगर उस्मान पटेल त्याची उपस्थिती आपण या सांगली क्रीडांगणामध्ये छत्रपती शिवाजी महाराज क्षितिज वलयावरती त्या खेळाडूला पाहणार आहोत. स्वर्गीय बाळूडांगे चषकामध्ये चांगली फलंदाजी सुरू आहे. जे 2 षटकार जयने खेचले टर्निंग पॉइंट ऑफ द मॅच, त्या 2 षटकारांआधी असं वाटत होतं की जरूर तकदीर स्पोर्ट्स सांगली संघ देखील या मॅच मध्ये आगेकूच करू शकतोय. परंतु जसे ते 2 मोठे प्रहार झाले त्यानंतर मात्र भरपूर आशा आणि अपेक्षा मावळल्या. जय आहेत स्ट्राईकवर. थोडंसं बचावात्मक धोरण. चेंडूचा टप्पा खराब बघायला मिळाला. पंच दर्शवत आहेत वाईट +4. 5 धावा बोनस स्वरूपात आणि पंचांनी पंजा समोर आणलाय. 5 धावांचा काउंटिंग होणार. एका चेंडूमध्ये 6 धावा खर्च करण्यात आलेल्या आहेत आणि स्कोर कार्ड तब्बल मात्र आता आपल्याला बघायला मिळेल ते 40 या अंकावरती. पूर्णपणे C फॉर कंट्रोल, C फॉर कॉन्सन्ट्रेशन, C फॉर क्रिकेट, C फॉर कॉन्फिडन्स ढासळला. इथे आपण पाहू शकाल मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न. पूर्णपणे वॅकंट एरियामध्ये चेंडू होता. नो मॅन लँड, निर्जन स्थळी. आणि या तत्पूर्वी दोन्ही फलंदाज शितापिणे कसोशीने आणखीन महत्वपूर्ण उपयुक्त स्वरूपाच्या धावा आपल्या संघासाठी जोडतात. विजयाच्या दिशेने हे मार्गक्रमण
हा सामना थोडासा आपल्याला एकतर्फी बघायला मिळतोय. या आधीचा सामना मात्र रंगतदार राहिला होता. दोन्ही तुल्यबळ संघ एकमेकांच्या समोर आले होते. अगदी शेवटच्या षटकापर्यंत तो सामना आपण पाहिला, परंतु येथे 22 चेंडूंमध्ये अवघ्या 11 धावा करायच्या आहेत. हे समीकरण एकतर्फी आहे. यशोदा बाईसाहेब 11 हराळवाडी संघाचं प्रदर्शन वाखाणण्याजोगं आहे. प्रतिस्पर्धी संघ तकदीर स्पोर्ट्स सांगली थोडासा फिका वाटू लागला या मॅच मध्ये. अप साइडला खेळलेले आहेत. आता सिंगल डबलने देखील आपण हा सामना जिंकू शकतो. फलंदाज अगदी फ्री माइंड सेटने खेळू लागलेले आहेत. कुठल्याही प्रकारचं दडपण नाहीये. तुम्ही सकारात्मक ऊर्जेचं अभिसरण मैदानामध्ये पाहू शकतात. आनंद आणि जयच्या माध्यमातून चौथ्या षटकातील चौथा चेंडू घेऊन योगेश. मात्र फटका फसला. जयच्या खेळीला जरूर सुरंग लागलाय. चौथ्या विकेटचं पतन झालेलं आहे. 44 धावा, 4 गडी गार, 4-4 आणि 4 अशा प्रकारची स्थिती आहे. विजयासाठी अवघ्या 10 धावांचं टार्गेट समोर राहिलंय. भरपूर चेंडू शिल्लक आहेत या मॅच मध्ये. चांगल्या रीतीने आपण पाहू शकाल 20 चेंडूंचा खेळ शिल्लक असताना अवघ्या 10 धावा. समीकरण साधा आणि सोपं आहे. उद्याची रजनी मात्र खास ठरणार आहे. प्रेक्षकांना यायला विसरू नका. संपूर्ण टेनिस बॉल क्रिकेटचं वर्ल्ड ज्याने गाजवलेलं आहे, रायगडचा टायगर म्हणून ज्याची ओळख आहे, तो उस्मान पटेल मात्र उद्याच्या रजनीमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. ऑल इंडिया आयकॉन अमित नाईक देखील याच छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण सांगलीमध्ये आपल्याला पाहायला मिळतील. एकापेक्षा एक से बढ़कर एक तोहफे आने वाले हे अनेक, म्हणून यायला विसरू नका. मयूर वाघमारे सारखा एक सुपरस्टार सध्या संपूर्ण अखंड भारतीय टेनिस बॉल क्रीडा विश्वामध्ये ज्या नावाची चर्चा आहे, मयूर वाघमारे, त्याची देखील एंट्री उद्याच्या रजनीमध्ये होणार आहे. म्हणून यायला विसरू नका. यत्र तत्र सर्वत्र उद्या आहे या स्पर्धेतील महत्वाची रात्र. कारण ऑल इंडिया आयकॉन खेळाडू त्या जरूर पाहायला मिळतील. चांगला चेंडू होता. योगेशच्या माध्यमातून टप्पा पडल्यानंतर जबरदस्त नागमोडी वळण घेणारा 4 षटकांचा खेळ समाप्त झालेला आहे. 45 धावा फलकावर, 4 गडी गारद. चेंडू शिल्लक आहेत 18 धावा करायच्या आहेत 9. असं विघटन आहे या सामन्याचं. उद्याची रजनी भरपूर फॅन फॉलोइंग आहे. जर आपण उस्मान पटेलचा विचार केला तर 3 ते 4 वर्षांपूर्वी ज्या खेळाडूची अक्षरशः मुलाखत आंतरराष्ट्रीय स्वरूपाच्या अगदीच वृत्तपत्रांमध्ये देखील बघायला मिळाली, मोठमोठ्या न्यूज चॅनलवरती ज्या खेळाडूच्या मुलाखती बघायला मिळाल्या, भरपूर भारतीय टेनिस बॉल क्रिकेटचं परिपटल ज्याने गाजवलं, मयूर वाघमारे सध्या इनफॉर्म ऑलराऊंडर म्हणून ज्याची ओळख आहे. अमित नाईक वन ऑफ द मोस्ट हार्ड हिटर बॅटर. ISPL चे अनेक सुपरस्टार उद्याच्या रजनीमध्ये छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण सांगली येथे दाखल होणार आहेत. 18 चेंडू 9 धावा अशी स्थिती. बॉलर तयार, बॉलिंग ट्रॅकवर. संतोष ऑन स्ट्राईक आहेत फलंदाजी करण्याकरिता. डेलिकेटली टच केलंय फक्त. सॉफ्ट हँडचा प्रयोग, कारण आता फलंदाजांना ठाऊक आहे सिंगल डबलने आपण हा सामना जिंकू शकतोय. कशाला जावं दूर. सिंगल डबल मध्ये दडलेला आहे पंढरपूर आणि सहजगत्या आपण हा सामना जिंकू शकतोय. म्हणून कुठल्याही प्रकारची रिस्क घेतली जात नाहीये. इझिली खेळू लागल्यात. चांगला चेंडू होता. स्ट्राईक रेट तुम्ही पाहू शकतायत आनंद यांचा. आतापर्यंत 9 चेंडूंमध्ये 90 धावा करू शकलेला. 100चा हा स्ट्राईक रेट आहे. थोडस धीम्या गतीने खेळतायत. रिक्वायर्ड रन रेट 3चा आहे. जयच्या बॅटमधून 2 षटकार आले. त्यानंतर या सामन्यावरती पकड मात्र घट्ट निर्माण झाली. एक जो वाईट +4 पंजा आला
तेथून मात्र हा सामना पूर्णपणे तकदीर स्पोर्ट सांगलीच्या हातामधून घसरलेला आहे. यावेळेस वन्स अगेन चांगला फटका आनंद जाधवच्या बॅट मधून डीप एक्स्ट्रा कव्हर आणि वायडिश लॉंग ऑफच्या बरोबर केंद्रस्थानावरून चेंडूला सीमारेषा बाहेरचा रस्ता दाखवलाय. अपिश पद्धतीने खेळले आणि चेंडूला पनिश देखील केलंय. नेत्रलोचक नेत्र दीपक चक्षु विहंगम चौकार. वन्स अगेन स्विच हिट, काम फिट, हिट पे फिट, सुपर हिट आणि ह्या दर्जेदार फटक्यासहित धावफलक मात्र तब्बल जाऊन विसावलेला आहे. प्रोग्रेस कार्ड वरती 54 या अंकावर विजयावरती शिक्का मोर्तब. कॉंग्रॅच्युलेशन्स, अभिनंदन. खूप चांगलं प्रदर्शन राहिलेलं आहे या मॅच मध्ये. गोलंदाजीमध्ये डॉमिनेट केलं आणि फलंदाजीमध्ये देखील तोच दर्जा दाखवला. यशोदा बाईसाहेब 11 हराळवाडी टीम एकतर्फी 6 विकेटचा एक मोठा विजय प्रस्थापित केलेला आहे. दोन्ही संघांनी हस्तांदोलन करावं ही नम्र विनंती. प्लेअर ऑफ द मॅच सामनावीर पुरस्काराकडे आपण वळणार आहोत. मिस्टर प्रथमेश राठोड 2 षटकांमध्ये अवघ्या 13 धावा आणि 2 विकेट. सामनावीर आपण यावा आणि सन्मानाने आपल्या पुरस्काराचा स्वीकार करावा ही विनम्र विनंती आहे. नाणेफेकीची प्रक्रिया देखील आपण लगेचच परिपूर्ण करणार आहोत. यानंतर होणारी लढत 3ऱ्या सामन्यामधील लुझर आणि 4थ्या सामन्यामधील विनर अशा 2 संघांमध्ये यानंतर होणारी लढत आहे.